फुले चित्रपट देशभरातील विविध शाळांमध्ये दाखवला पाहिजे। फुले चित्रपट हा पाहिल्यानंतर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या पुढाकाराने बदल घडलेला आहे। फुले चित्रपटाला विशिष्ट जातीचा विरोध आहे असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। तर फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा, जितेंद्र आव्हाडांनी ही मागणी सुद्धा केली। सगळ्या राज्यामध्ये आणि विशेषतः शैक्षणिक संस्थेमध्ये आपलं आयोजित केलं पाहिजे। महात्मा ज्योतिबा फुले यांचं सगळं जीवन एक आगळं वेगळं जीवन आहे। समाजासाठी त्यांनी वाहून घेतलं आणि त्यामध्ये आधुनिक विचाराची काळ त्यांनी कधी शोधली नाही। मुलींच्या शिक्षणासाठी जे काही त्यांनी कष्ट केले त्याच्यामध्ये सावित्रीबाईंची साथ त्यांना मोठी मिळाली। एका विशिष्ट जातीतल्या काही टक्के लोकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतले होते। या चित्रपटामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही। दलितांवर झालेले हल्ले, त्यावेळच्या अतिक्षुद्रांवरती झालेले हल्ले, अस्पृश्यांवरती झालेले हल्ले, यासाठी ब्रिटिशांच्या दरबारात जाऊन त्यांनी लढाई लढली, हे सत्य आहे। की हा पिक्चर बघावा, हा टॅक्स फ्री करा। या संजय सिरसाटांना आवाहन करतोय, तुम्ही मागच्या वेळेस बोलला होतात, मी तुमच्या बाजूने उभं राहिलो होतं।